लाडकी बहीण योजनेसंदर्भात या योजनेच्या मदतीसाठी लाडक्या बहिणींच्या मदतीसाठी आता हेल्पलाईन सरकारनं सुरू केले। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून हेल्पलाईन करण्यात आलेली आहे। मदतीसाठी नंबर देखील देण्यात आलेला आहे। 9861717171 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। उपमुख्यमंत्री कार्यालयात हा हेल्पलाईन डेस्क असणार आहे। दररोज 50,000 तक्रारी सोडवता येणार असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे। लाडक्या बहिणींच्या मदतीसाठी आता हेल्पलाईन देखील जो क्रमांक आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे। महाराष्ट्रीयवादी हेल्पलाईन यासाठीच खऱ्या अर्थाने बनवलेली आहे। आणि तुम्हाला माहिती आहे नंबर पण कसा लक्षात राहण्यासारखा आहे 9861717171 त्याच्यावर 9861717171 हा नंबर तसा एकदा म्हणजे बाकीचे नंबर थोडेसे ऑड असतात, हा लक्षात राहण्यासारखा एकदा दोनदा थोडासा पाठ करण्याचा प्रयत्न केला तर 9861717171 नाही। सध्या आम्ही सगळेजण निवडणुकीच्या धामधुमीमध्ये आहोत, त्याच्यामुळं ह्या तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्याबद्दलची कुठली चर्चा पण नाही, काही नाही। उलट मी असेल, देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असतील, आपले उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील किंवा त्या खात्याचे मंत्री आदिती तटकरे असतील, आम्ही सातत्याने सांगतो की ही योजना आम्ही आमच्या लाडक्या बहिणींच्या करता सुरू केलेली आहे आणि ती आमची शेवटपर्यंत चालू ठेवण्याची इच्छा। सुरेशबाईंचा सुरुवातीपासूनचा काळ म्हणजे आम्ही ज्युनियर होतो, परंतु ज्या प्रकारे त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण केलं आणि अतिशय एक साधा कार्यकर्ता आणि त्याच्यातून इच्छाशक्तीच्या जोरावर, राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर आदरणीय पवार साहेबांनी सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना पूर्णपणे सहकार्य केलं। मला आठवतंय की राज्यसभेची निवडणूक होती, तेव्हा राष्ट्रवादी नव्हती, समाजवादी काँग्रेस पार्टी होती, अतिशय मर्यादित आमदार होते आणि त्या आमदारांच्या मध्ये सुरेशबाईंना साहेबांनी तिकीट दिलं आणि निवडून आणलं आणि पहिले ते राज्यसभेचे खासदार झाले। तेव्हापासून सुरेशबाईंनी कधी मागं वळून बघितलं नाही। पुण्याच्या अनेक महत्वाच्या निर्णयामध्ये त्यांचं योगदान होतं। PV नरसिंहरावजींच्या सरकारमध्ये ते रेल्वे मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं, त्यावेळेस त्यांच्याकडं पूर्णपणे कारभार होता, स्वतंत्र कारभार रेल्वे विभागाचा दिलेला होता। त्याही काळामध्ये रेल्वेमध्ये अतिशय वेगळ्या प्रकारचं काम त्यांनी करून दाखवलं। पुण्याच्या पण एकंदरीत वाटचालीमध्ये पुण्याची मॅरेथॉन असेल, पुण्याचं आपलं गणेश फेस्टिवल असेल, पुण्यामध्ये आपल्या म्हाळुंगी बालेवाडीच्या परिसरामध्ये जे क्रीडा संकुल उभं राहिलेलं त्या संदर्भातले कामं असतील, असे अनेक प्रश्न साहेबांच्या मागे लागून दिल्लीमध्ये पण ते ज्यावेळेस गेले, दिल्लीमध्ये देखील गेल्यानंतर त्यांनी एक स्वतःचा वेगळा ठसा हा उमटवण्याचं काम केलं आणि सगळ्यांची अतिशय जवळचे असे संबंध त्यांनी निर्माण केलेले होते। परंतु अलीकडच्या काळामध्ये ते वयोमानाप्रमाणे बऱ्याचदा आजारी असायचे आणि मधी माझा शेवटचा एक कार्यक्रम झाला तो म्हणजे गणेश फेस्टिवल मागे होतं, त्या कार्यक्रमाला मी गेलो होतो आणि तेव्हा काही उल्लेख मी मागच्या गोष्टीचा करून दिलेला होता। त्यावेळेस मीराबाबी यांनी पण त्याच्याबद्दल मला बोललेल्या होत्या आणि काळाच्या नियतीच्या पुढं तुमचं माझं कोणाचं काही चालत नाही। आज ज्यांनी बरेच काळ पुणे महानगरपालिकेवर, पुणे शहराच्या राजकारणावर, पुण्याच्या एकंदरीत विकासावर अनेक वर्ष काम केलं, अनेक वर्ष त्यांचा एक पगडा आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळाला, ती व्यक्ती आज आपल्याला सोडून गेलेली आहे। मी व्यक्तिशः माझ्या वतीनं, आमच्या परिवाराच्या वतीनं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, माझ्या महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि दादा, लाडक्या बहिणीचा आकडा कमी होणं म्हणजे टप्प्यात कमी करणारे आहे का त्यांचे? नाही, सध्या आम्ही सगळेजण निवडणुकीच्या धामधुमीमध्ये आहोत, त्याच्यामुळं ह्या तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्याबद्दलची कुठली चर्चा पण नाही, काही नाही। उलट मी असेल, देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असतील, आपले उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील किंवा त्या खात्याचे मंत्री आदिती तटकरे असतील, आम्ही सातत्याने सांगतो की ही योजना आम्ही
आमच्या लाडक्या बहिणींच्या करता सुरू केलेली आहे आणि ती आमची शेवटपर्यंत चालू ठेवण्याची. नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी आलेली आहे. ती आनंदाची बातमी म्हणजे लाडकी बहिणींसाठी आता एक महत्त्वाची अशी हेल्पलाईन नंबर हा सुरू केलेला आहे. म्हणजेच आता तुमची कोणतीही अडचण असो ती आता एका मिनिटामध्ये सॉल्व्ह होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, ती हेल्पलाईन नंबर नेमका कोणता आहे, ती मदत नेमकी कोणती आहे, ते आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तर जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की गेल्या काही दिवसामध्ये लाडकी बहीण योजनेचे अनेक हप्ते जमा झालेले आहेत. परंतु अशा काही लाभार्थी आहेत की त्यांच्या खात्यावरती अजून ₹1 आलेला नाही व तसेच KYC करून सुद्धा त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले नाहीत आणि काही लाभार्थ्यांना एका महिन्याचेच पैसे मिळालेले आहेत. तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची माहिती आहे. तर राज्य सरकारकडून एक हेल्पलाईन नंबर हा सुरू केलेला आहे आणि या हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही कॉल करून तुमचे प्रश्न हे मांडू शकता. दररोज 50,000 इतके कॉल हे राज्य सरकार उचलणार आहे व त्या प्रश्नाचं सोल्युशनसुद्धा देणार आहे. तर लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय आनंदाची अशी बातमी आहे. लाडक्या बहिणींनो, हेल्पलाईन नंबर नेमका कोणता आहे तुम्ही ते बघू शकता. लाडक्या बहिणींनो, तुम्ही ते बघू शकता 98 61 71 71 71 या क्रमांकावर तुम्हाला कॉल करायचा आहे आणि जो काही तुमचा प्रश्न असेल, तुमची KYC राहिलेली असेल, तुम्हाला तारीख वाढवून पाहिजे असेल किंवा तुमचे पैसे जमा झाले नसतील तर त्याच्यासाठी या नंबरवरती कॉल करून तुम्हाला तुमचा प्रश्न मांडायचा आहे. तर लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या लाडक्या बहिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या योजनेची, या हेल्पलाईन नंबरची माहिती कळेल. धन्यवाद.